वाढत्या बांधकामासोबत जे आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स या मुंबई महानगरपालिका क्षेत्रात चालले आहेत त्यासोबत मुंबई महानगरपालिका प्रशासनाची ही देखील जबाबदारी असते की प्रत्येक पावसाळ्यापूर्वी आपल्या शहराला त्या ठिकाणी तयार करायचं. मग त्यात अनेक भाग झाले. मग आपल्या नाले सफाई त्यात एक आलं, त्यामध्ये फ्लडिंग पॉईंट्स आयडेंटिफाय करून तिकडे पावसाळ्यापूर्वी होणारी उपाययोजना तयार करणं असेल. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका प्रशासनाची असते की फ्लडिंग पॉईंट्स हे मुंबईमध्ये किती वाढलेत ते शोधणं असतं. आज आपण पाहिलं की आमचे नेते ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला त्यांनी आदित्यजी ठाकरे त्यांनी हिंदमाताला त्या ठिकाणी अंडरग्राऊंड वॉटर होल्डिंग टँक त्या ठिकाणी बसवले आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी फ्लडिंगचं जो प्रमाण होतं ते बऱ्या प्रमाणात ते कमी झालेलं. आणि अशा ठिकाणी हे फ्लडिंग पॉईंट्स आयडेंटिफाय करून अशा प्रकारचे जेव्हा आपण उपाययोजना करू तेव्हा मुंबईला आपण फ्लडिंग फ्री त्या ठिकाणी त्या दिशेनं घेऊन जाऊ. पण त्यानंतर असे कोणतेही उपाययोजना करताना मुंबई महानगरपालिका त्या ठिकाणी दिसली नाही. आज आपल्याकडनंच आम्हाला माहिती मिळते की मुंबईमध्ये फ्लडिंग पॉईंट्स त्या ठिकाणी वाढलेत. त्यामध्ये अनेक अशा ठिकाणं आहेत की जिकडे CCचे रस्ते झालेत ते पूर्ण जरी झाले असतील तरी त्याची क्वालिटी ऑफ वर्क हे त्या ठिकाणी बरोबर झाली नाही. मग माननीय भाजपचे आमदारांनीच विधानसभेत एक प्रश्न उपस्थित केलेला की M40च्या जागी M20 कॉन्क्रीट त्या ठिकाणी त्या रस्त्यांच्या कामामध्ये वापरलं गेलं आहे. त्या रस्त्याचा जो कर्वेचर असला पाहिजे त्या ठिकाणी स्लोप बरोबर काही ठिकाणी मेंटेन नाही झाले, त्यामुळे अशा प्रकारचे काही फ्लडिंग एरियाज त्या ठिकाणी तयार झालेत. पण फ्लडिंग प्रोन एरियाज हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला DP स्टडी करावा लागेल. DP स्टडी करून तुम्हाला ट्री प्लांटेशनसाठी देखील त्या ठिकाणी एरियाज आयडेंटिफाय करावे लागतील. आणि जर भविष्यात तुम्हाला फ्लडिंग कमी करायचं असेल तर आपण मॅक्झिमम जेवढं ट्री प्लांटेशन करू जेणेकरून झाडं जेव्हा ही ग्राउंड वॉटर आणि हे पाणी सोकून घेईल त्यानंतर फ्लडिंग एरियाज आपल्याला कमी करण्यामध्ये त्या ठिकाणी यश येईल. आणि म्हणून भविष्याची प्लॅनिंग करून त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपल्याला या ठिकाणी आज करावी लागेल. हे फ्लडिंग एरियाज आयडेंटिफाय करून आपल्याला DP स्टडी करून त्या ठिकाणी ट्री प्लांटेशन झोन्स देखील आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी तशी उपाययोजना करावी लागेल. जिथे आता फ्लडिंग एरियाज आपण आयडेंटिफाय केले तिथे तात्पुरत्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनातर्फे जे पंप्स असतात ज्यांनी आपण पाणी खेचून बाहेर त्या ठिकाणी टाकतो अशा या नवीन एरियासाठी पंप्सची व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागेल. आता जरी प्रशासन आपल्याला सगळ्यांना माहिती देत नसली की फ्लडिंग एरियाज कुठे झालेत, त्यांना जरी माहीत असेल तर त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या उपाययोजना त्या ठिकाणी केल्या पाहिजे ज्यांनी आमच्या सामान्य मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे. अशी आकडेवारी वाढत गेलेली आहे, 130 वर पोहोचली. येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहर पूर्ण पाण्याखाली जाऊ शकतं. फक्त जोडतो प्रश्न एका बाजूला आत्ताच म्हणालात की प्लांटेशनची गरज आहे, मात्र मॅनग्रोव्ह जे आपले ते कापले जातात खूप मोठ्या प्रमाणावर याच्यावर म्हणजे कारवाई होणं गरजेचं नाही. यामध्ये म्हणून जेव्हा सभागृह घटित झालं त्यावेळेला पहिली मागणी ही केलेली की मुंबई महानगरपालिकाला ज्या प्रकारे पर्यावरण वातावरणीय बदल समिती ही राज्य सरकारमध्ये काम करते तशा प्रकारची समिती ही मुंबई महानगरपालिकेत असली पाहिजे, जेणेकरून आपल्या मुंबई शहराला लाभलेलं जे मँग्रोव्ज आहे, आपल्या मुंबई शहराला लाभलेला जो हिरवा पट्टा आहे त्याच्या रक्षणासाठी ही समिती काम करेल. भविष्याचा विचार करून आज आपल्याला मुंबई महानगरपालिकेमार्फत आखणी करावी लागणार आहे. आणि म्हणून आपण नालेसफाईबद्दल या ठिकाणी किशोरीताईंना प्रश्न विचारला, त्यामध्ये मला आपल्याला सांगायचं आहे की 15 दिवसापूर्वी पाऊस मुंबईत सुरू होतो. पूर्वी मुंबईचा मॉन्सून जून 15 जून 13ला सुरू व्हायचं. आज परिस्थिती काय आहे, गेल्या वर्षी काय परिस्थिती होती तर मे 15ला आज मुंबईने पाऊस पाहिला. आणि वातावरणीय बदल हा एक मोठा मुद्दा मुंबईला येणाऱ्या दिवसांमध्ये येणाऱ्या वर्षांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये वातावरणीय बदल झाल्यामुळे फ्लडिंग एरियाज वाढणार आहेत, त्या ठिकाणी तुमचं उष्णतेची लाट त्या ठिकाणी मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून या सगळ्यांसाठी आपल्याला एक समिती गठीत करणं गरजेचं आहे. ते फ्लडिंग एरियाज आयडेंटिफाय करतील, जिकडे उष्णता जास्त आहे त्या उष्णतेला कमी करण्यासाठी. आता मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो. विक्रोळी घाटकोपरमध्ये 3 ते 4 अंशाचा फरक फक्त विक्रोळी ते घाटकोपरमध्ये तापमानाचा आहे. आणि म्हणून हे तापमान कमी करण्यासाठी, हे फ्लडिंग एरियाज कमी करण्यासाठी जर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्या वाढत्या विकासासोबत, आपल्या वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरसोबत तेवढी झाडं लावणं, तेवढी झाडं जगवणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मुंबईला जर आपल्याला विकसेकडे घेऊन जायचं आहे, विकसित करायचं आहे तर त्यामध्ये हिरवा पट्टा देखील आपल्याला तयार करावा लागेल, जेणेकरून येणाऱ्या पिढीला आणि आपल्या भविष्याला त्याचा त्रास होणार. हरित विजन प्रक्षेपण सभागृहामध्ये थेट व्हावं अशी मागणी
सन्माननीय सदस्य श्रद्धाताई जाधव आणि मी आम्ही दोघांनी मिळून ही ठरावाची सूचना मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात मांडली आहे. ती आज येणार होती, पण आज शोकप्रस्ताव असल्यामुळे ती मला वाटतं चर्चेला उद्या येईल. आणि आमच्या सर्व सदस्यांची ही एक प्रामाणिक भावना आहे की ज्या प्रकारे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद याचं थेट प्रक्षेपण हे आमच्या नागरिकांना पाहायला मिळतं. मग त्यांचे आमदार, त्यांचे खासदार हे विधानसभेमध्ये, हे लोकसभेमध्ये काय प्रश्न मांडत आहेत हे आमच्या नागरिकांना पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे नगरसेवक जे आम्हाला जनतेनेच निवडून दिलं आहे, त्या जनतेला देखील त्यांचा नगरसेवक काय विषय हा महानगरपालिका सभागृहात मांडतो आहे हे देखील आमच्या नागरिकांना कळलं पाहिजे. मुंबईच्या कोणत्या विषयावर मुंबई महानगरपालिकेत चर्चा होते आहे हे देखील आमच्या मुंबईकर नागरिकांना पाहायला मिळायला पाहिजे. आज आपण प्रत्येक वेळेला नगरसेवकाकडे पाण्याची तक्रार येताना पाहायला मिळते. नगरसेवक त्या ठिकाणी त्या समस्या सोडवत असतो. घनकचऱ्याशी निगडीत नगरसेवक ती समस्या सोडवत असतो. अनेक तक्रारी हे नागरिक आमच्याकडे घेऊन येतात आणि नगरसेवक त्या ठिकाणी तुम्हाला काम करताना पाहायला मिळतो. पण त्यांनी निवडून दिलेला नगरसेवक हा त्यांचे प्रश्न कशा पद्धतीनं या सभागृहात मांडतो आहे किंवा या सभागृहात मुंबईकरांच्या हिताची कोणती चर्चा त्या ठिकाणी घडून येते ही जाणण्याची जबाबदारी आमच्या मुंबईकर नागरिकांची आहे. आणि जर हे आपण केलं तर एक पारदर्शी कारभार हा आपण या मुंबई महानगरपालिकेचा करू शकतो. त्याचसोबत मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबईकडे फक्त आपल्या देशाचं नाही तर अनेक देशांचं लक्ष हे आपल्या मुंबईकडे असतं. मुंबई महानगरपालिका कोणता निर्णय घेतं याच्याकडे असतं. 83,000 कोटीचा जवळपास आपला आताचा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पावरती अनेक आमचे देशातले राज्य असतील, अनेक देशांचं लक्ष या मुंबई महानगरपालिकेच्या या सर्व कामकाजावर असतं. आणि म्हणून आपली जर आर्थिक राजधानी मुंबई असेल तर या महानगरपालिकेचं कामकाज हे कशा पद्धतीनं चालतं हे जाणून घ्यायची उत्सुकता फक्त महाराष्ट्रातल्या जनतेची नव्हे, मुंबईकरांची नव्हे तर संपूर्ण देशाची असते. आणि अनेक देशांचं लक्ष देखील मुंबईकडे असल्यामुळे अनेक देशांची देखील असते आणि म्हणून हे कामकाज याचं थेट प्रक्षेपण हे त्या ठिकाणी व्हावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आहे. अशी ठरावाची सूचना देखील त्या ठिकाणी आम्ही मांडली आहे. मला असं वाटतं, मी काही महानगरपालिकेच्या जुन्या मिनिट्समधून माहिती घेतली त्यावेळेला 93 साली एक सन्माननीय सदस्य या सभागृहाचे होते, त्यांनी असाच विषय उपस्थित केलेला. ते थेट प्रक्षेपणाचा नव्हता, पण अशा प्रकारचं कामकाज त्या ठिकाणी लोकांना कळावं त्यासाठी मागणी केलेली आणि ते रेकॉर्डिंगची मागणी होती, म्हणजे भाषण रेकॉर्ड व्हावं त्याची मागणी होती. पण त्यावेळेला सभागृहानेला असं उत्तर देण्यात आलेलं की तेवढा बजेट किंवा तेवढे पैसे आपण या गोष्टीसाठी खर्च करू नाही शकत. पण मला असं वाटतं आज 82,000 कोटीचं जवळपास आपलं मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आहे आणि मुंबईकरांना पारदर्शी कारभार हा पाहता यावा आणि पारदर्शी कारभार मुंबई महानगरपालिकेचा व्हावा यासाठी महानगरपालिकेने हा खर्च थेट प्रक्षेपणाचा केला पाहिजे अशी मागणी आवर्जून आम्ही त्या ठिकाणी केली. हा खर्च मुंबई महापालिका करेल का? कारण नवी मुंबई पालिका असेल किंवा इतर ज्या पालिका आहेत त्यांच्याकडे थेट प्रक्षेपण केलं जाते, मात्र मुंबई पालिकेकडे आजपर्यंत का केला नाही आणि तो विचार का केला नाही? इथून पुढे तरी पालिका करेल का त्या खर्चामध्ये? त्याच धर्तीवरती आम्ही देखील ती मागणी केली आहे. ज्या प्रकारे नवी मुंबई, पुणे महानगरपालिका याचे देखील आम्ही बऱ्यापैकी व्हिडिओज ठिकाणी सोशल मीडिया आणि आपल्या माध्यमातूनच आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून मुंबई महानगरपालिका ही एवढी मोठी संस्था आहे, म्हणजे आपण पाहू शकतो की मुंबईच्या धर्तीवरती अनेक निर्णय देखील त्या ठिकाणी घेतले जातात आणि अनेकांचं लक्ष आपल्या मुंबई शहराकडे असतं आणि म्हणून हे कामकाज देखील आमच्या सर्वसामान्य मुंबईकरांना पाहता यावं यासाठीच आम्ही ही मागणी आमच्या सभागृहात केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.